तर इथे ना मिस्टर धने भाजून घेऊन राहिले छान खलासनी बनवायला. मग वासच त्यांचं किती छान येतं. मला तर एवढं भारी वाटतं नाही धने भाजायला लागल्यावर. गावठी आहे ना, गावरान धने, त्यांच्यामुळे तो मसाला पण खूप भारी लागतो. लय छान आहे गावरान धने म्हणून त्यांना एवढं छान कलर आहे. हे बघा आता किती गोल्डन कलर दिसते. तसं दुसऱ्या झाडांनाच म्हणजे एवढं नाही लागतं नाही. हेच त्याचे मोठे थोडेसे वेगळेच राहते. गावरांचा वास पण एवढा भारी येतो ना. आणि गावरान कोथिंबीर जी असते ना तिचं सुद्धा तुम्ही बघा किती वास येतो. आणि हायब्रिड कोथिंबीरचा नाही येत. तर खूप ऑर्डर आलेलं आहे. आणि आता सध्या एकच पार्सल पुरता मसाला होता तो भरून दिला. द्यायचा आहे तो आता सोमवारी. हे बघा हा 1 किलोचा पार्सल आहे. 1 किलोचं पॅकेट आहे. आता तेवढा पॅक केला आहे. आता बनवायचं आहे पुढच्या ऑर्डरला. मस्त धने भाजून आज बनवून आता सोमवारी देऊ. उद्या सुट्टी राहील रविवारची. आज उद्या सुट्टी म्हणून नाही तर काही पार्सल द्यायचे नाही. नाही हा ते डायरेक्ट आता 1-2 दिवस लेट जातील. 2 दिवस छान मस्त आम्ही भाजून घेतो. खरपूस सगळे मसाले भाजून घेतो तेलामध्ये. जास्त दिवस टिकत नाही भाजावा. आणि खलासनी मसाला ना तुम्हाला कुठंच भेटणार नाही. ना शॉप मध्ये भेटत, कुठं नाही भेटत. विरू इंजेक्शन देते तिच्या बावलीला. दाखव ग विरू कसं देते इंजेक्शन. परत देऊन दाखव, डोक्याला देऊन दाखव, दिसन मग आम्हाला. हा इंजेक्शन दिलं. विराला ना डॉक्टर व्हायचंय काय म्हणून तिला लय इंजेक्शन द्यायला आवडतं. आणि डॉक्टरचे व्हिडिओ बघते. आम्ही जाऊ का? का बरं ग? बघू दे ना त्यांना. मग तू किती छान छान इंजेक्शन देते. का बरं जाऊ? इंजेक्शन ते म्हणते आम्हाला विराला बघायचंय. विराला आवडते आम्हाला. आम्ही कुठे जाऊ? तिला व्हिडिओ चालू केला का लई हे होतं इरिटेट. व्हिडिओ चालू केला का लई इरिटेट होतं विराला. आणि धान्यांचा वास एवढा भारी येतोय. मम्मी काय म्हणते माहिती का, व्हिडिओ मधून सगळ्यांना वास जायला पाहिजे होता. आहे ना मम्मी? तू काय म्हणली? व्हिडिओ मधून वास जायला पाहिजे होता सगळ्यांना. लय छान वास येतो धान्यांचा. धनेसले क्वालिटी भाजीला भाजी होती. काल पण छान होती. हा नाही ना, संपली. हा ना आता भाजी बनवायची आम्हाला. आता थोडी आपल्याला काढून ठेवू सेपरेट बनवू. काय रोज घरी बनवतो ना त्याच्यामुळे मग काढून ठेवायची गरज नाही. आता आम्ही काळी भाजीच बनवणार होतो पण आता आम्हाला धनाच नाही, खलासनीच नाही बघा. कांदे भाजत टाकले इकडं. कपडे बदल. काय रे विरा, कपडे नाही आवडले मम्माचे? ए कशाला घातले तुझे कपडे? विराच्या आवडीचे घाल ना. विराला कोणते आवडत आहे? ए तिच्यासारखा ड्रेस घाल, टी शर्ट. विराला ना आता बेटकोळा दिसलाय आणि विरा मस्त त्याच्यासोबत बोलते. काय म्हणतोय रे तू? ए जाय ना बाबा. ए अरे 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 कुठे गेला? तिकडे नको जाऊ. गवतात नको जाऊ. काय गवतात? चल. कोण आया रे? अरे बेटकुळा आला. विरा बेटू के बघ आला. गेला गाडी गेला. ती बेडूक पाहत होती तेवढ्यात कोण आलं रे विरा? हा जाय मम्मीला सांग. वय मावशी आली म्हणा. नाही मावशीला सांगू आज. मम्मीला आज सांग लवकर मावशी आली म्हणा. लय लवकर आले. धन्यवाद चालू आहे. बरंच किती किलोचं असते ना? टोकर भरून आहे. टोकर भरली. 5 किलो असते. जास्त असेल 5 किलो तुमचे. 5 किलो 4. हा ना 9-10 किलो तो
ठेवले होते ना. सुरेखा ताई आणि काळे दाजी आले नाही आज. तू काय करतो विरा? काय करतीये? नाही काय करतो? हे ना थोडं भाजून आहे का भाजून आणि मोठ्या ह्याच्यात पण भाजताय त्या पण आहे ना, छोट्या ह्याच्यात चांगले भाजत आहे खरपूस. असं मिस्टरमध्ये घाई नाही करायचे, छान खरपूस भाजायचे. आणि हे म्हणजे मसाले पण आणून ठेवलेले असते. मावशीवर रुसली रुसली विरा मावशी. रुसून गेली पळून. यशला लहान म्हणून रुसली काय ना विरू. विरू मावशीवर रुसलो. का रुसलं बाबू तू? सरे मावशीन काहीच आणलं नाही का? चमकती म्हणते चल आपण घेऊन येऊ. चल 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 चला चला दे म्हणा घेऊन. चल मग चल म्हणा. चल चल म्हणा मग. दुकान नव्हतं ना आपल्या दुकानात जायचंय का? आपल्या दुकानात इकडे मम्मी आता खिचडी बनवतीये. तिच्या 9 उपवास या सुरेखा ताईला, काळेराजीला आणि माझ्या मिस्टरांना. विरू माझा अभ्यास करते बाबा. सकाळी पेंटिंग केली, अभ्यास केला, थोडं खेळती, सगळ्या गोष्टी करते. विरू तुझं नाव काढून दाखवतं. विरा तुझं नाव काय आहे ग? विरा. पूर्ण नाव सांग पप्पाचं. हा हे काकाचं काय? ट्रिक बघा कशी पाणी पाहिजे. दाखव का बाबू? अगं बाई 2 बॉटल पाणी पितो बाबू तू. अगं बाई तर आम्ही ना आता गावात चाललेलो आहे. ते अल्फा आहे. आपण जयंती नाही आलं. तू शर्ट आला. अगं आपण जयंती नाहीये. 95 पर्यंतचे का मिलेनियर. हा मिलेनियर का मिलेनियर का काय असतं. आपण मिलेनियर आपण जे जेंजी आहे. जेंजी ते जेंजी आहे ना. आपण आपण जेंजी मध्ये शोभतो. आपला असा आयुष्य गेलाय. लहानपणी आई बापाचं ऐकायचं, मोठे नवऱ्याचं ऐकायचं, पोराचं ऐकायचं. आपलं कोणीच ऐकायला नाही. आपण 90 मधले आपण एवढं आयुष्य बघितलेलं आहे. आपण म्हणजे पाठी खापराच्या पाठीपासून तर कॉम्प्युटर या पर्यंत आपण पाहिलेलं. पहिले आपण सगळं बघायला भेटलेलं आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये. 90चे सगळ्यात भारी का आपण नाही ना. 90च्या आधीचे गेले त्याला AI चीजच माहित नाही, गेले मरून ते. तसं 90च्या सगळे नाही मेले. 80च्या आई अजून 90च्या अगोदरचे 60च्या आधीचे म्हणा. हा म्हणजे 60च्या दशकातले जे होते ना, 60च्या जे आता 90च्या सगळं पाहिलं असतं. जुनं पण उदाहरणार्थ थोडेच राहिले. अमिताभ बच्चन असत, तो किती जुना आहे. तो त्यांनी किती जग पाहिले तरी पार मग असं त्यांनी पाहिले पूर्ण. पण तसं आपण पण कसं आपण कमी वयातलं बघितलं. हा ते तर चला. जनरेशन जरा जास्तच फास्ट आहे. अल्फा बीटा. आता बीटा आहे ग. बेटा आहे 24 ना गॅसची KYC करायची आहे म्हणून आम्ही गावात चाललोय. आणि सुरेखा ताईला काहीतरी चीज न्यायची. महत्वाची चीज आहे, मी दाखवू शकत नाही. हा महत्वाची चीज न्यायची तिला. त्याच्यामुळे ना आता आम्ही गावात चाललोय आणि गॅसची KYC पण करायची. तुम्ही केली का ग? मी आधीच केली वाटतं. आणि काहीतरी आहे ना गॅसची KYC केली तर 1,500ला गॅस आहे वाटतं. म्हणून आम्ही करून घेतो आज. आता आम्ही चाललोय फिरायला. तशी आमची प्लॅनिंग चालू आहे पण अजून काही नक्की नाहीये. अजून माझ्या मिस्टरांची प्लॅनिंग नाही झाली फिरायला जायची. सोमवारची चालू आहे माझी. भीमाशंकरला जायची प्लॅनिंग आहे. माझ्या नवऱ्याचं काय काय माहिती ठरलेलं.
कुठं जायचं भीमाशंकरला. भीमाशंकरला जायचं पहिल्यापासून ठरलेलं आहे. मग कधी जायचं ते नाही ठरलंय. माझं म्हणणं होतं सोमवारी जाऊ, कारण पहिला श्रावण सोमवार आहे तर त्याच्यासाठी. आणि मग घ्यायचं हिंडून फिरून, म्हातारा झाल्यावर परत डोंगर डांगर चढता येत नाही. अजून लयच म्हातारे झालं नाही आपण. पण मग आता मग इथून पुढे सगळं फिरता येईल ना. तर मग काळे म्हातारं पाहून व्हायच्या एवढं पाहिजे. म्हातारा झालं पण असं वाटतं म्हातारा झालं. अरे वाटतं आपल्याला म्हातारा झालाय बाय. मोठा साडू आहे माझा मोठा साडू आहे, पण वाटतं का म्हातारा झाला. अयो सुरेखा तू काला बोलती. 4 महिन्यांनी तुम्ही सुरेखा तू काला बोलती बरं. तू म्हातारीच झाली आता. अगं तू म्हातारीच झाली. तिला म्हातारी म्हणला तरी चालेल, पण नवऱ्याला म्हातारा म्हणला. त्या दिवशी तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या तुमचं आता 2-4 वर्ष झालं असं ओळख म्हणजे ग्लो करतो एवढं. मला तर वाटतं तुम्ही दगडाने घाशीत असं नाही इटकरी ना. आणि मला तर डायरेक्ट म्हणतात तुम्हाला अजून मोचीच आली नाही. असं म्हणत असेल दाजी, तुम्ही कॉलेजला जाते का? नाही 4थी 5वीला शाळेत जाते काय. तर चला आता आहे ना आम्हाला भीमाशंकरला जायचं नियोजन बघू. जायचं असलं जाऊ, नाही तर मग बघू. माझ चालू आहे जायचं, पण माझ्या नवऱ्याचं काय ठरानाच. पोरांना बॅट मागायला आले मिस्टरांनी. लय दिवसाची बॅट घेतलेली पोरांची ना. कोणाची होती? अजून द्या ना. ते काय तुम्ही आज आले का त्याच्यामुळे तुम्हाला ते रोज येते गावात. पाहते का? बॅट तुझी तशीच आहे अजून आहे ठेवलेली. अरे कुठे ग कुठं तिकडे यावं लागलं मला, नाही तर उद्या घेऊन येईन आता. पोरांची बॅट आपली काय. का बरं घेतली होती रे बॅट? काय केलं होतं तुम्ही? आम्ही बॅट गाडी घालत होतो हा तर ते मुसलमानाचे पोरं होते. त्यांनी बॉल आणला तिथे गाडी पडला. हा बॅट आणि ते बॅट बॉल घेऊन गेले. हा का? 2 बॅटी होत्या. ते बॉल साडून आले एक आहे का? मग एकीनेच खेळायचं. तुमच्याकडे येते. ती आमच्याकडे आहे का? बरं द्यायला सांगा. मला माहिती